सर्वोच्च न्यायालयाने असाच प्रकार तुम्ही जो म्हणतायत तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे. ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन म्हणालेत. आणि हे जर या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर असं केलं तर मग त्या VNT असतील VJNT असतील बघा इतर ओबीसी जाती यामध्ये देखील तोच मग पायंडा पडेल. त्यामुळे कुठेतरी हा विषय पेच निर्माण करणार आहे. मग याला पर्याय असं वाटत नाही का दुसरं तुम्हाला काही? नाही मग पायंडा पडून म्हणून मारता का मग आम्हाला? आम्ही का त्यांना देऊ नका म्हणलो का? आमच्या तोंडात असं काही शब्द आहे का? तर मला जर एखाद्या घराला जाण्यासाठी 10 पायऱ्या लागत असल्या तुम्ही 2 कसं काय करता 3 कसं काय वर जायचं? सोयीचं करा ना जरा, थोडं सोयीचं करा ना. शासकीय नोंदी आहेत ना, टप्प्यानं जा ना. असं काय करायला? शब्द मी नाही लिहिला, पेच प्रसंग व्हायला तुम्हीच लिहिला. बरं त्याच्यात असे माणसं होते की तेच कायदा बनवणारे, जे सदस्य कायदा बनवण्यासाठी लागतात कायदे मंडळात. तर अधिवेशनात तर 3 कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. ते सदस्यांनी लिहिलं, कायदे तज्ज्ञांनी लिहिलं, कायद्याच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आयोग जो होता मराठा समाजाला आरक्षण देणारा त्यांनी लिहिलं. याच्यापेक्षा कोण हुशार असतं? तुम्ही शब्द लिहायला, मी नाही. माझी काय चूक त्याच्यात? राज्य सरकारला अधिकार आहेत का अशा पद्धतीचं? हे आता ते मला काय माहित. मी जर ते असतो तर म्हणलो असतो आहेत का नाहीत, मला काय माहित. तुमचं काम आहे ते, काम तुमचं आहे, आमचं नाही. त्यावेळेस लिहितानाच मग तुम्ही विचार करायचा ना. त्यावेळेस तुम्ही लिहितानाच, कारण एका शब्दावर बांधवांनो 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर असे 4 शब्द, 4 घंट्यापेक्षाही जास्त ती बैठक चालली. बरं ते काय अज्ञानी नव्हतं कुणी त्याच्यात, की काही कळतच नाही याला. मला जरी म्हणले असते कळत नाही तर ठीक आहे, कारण मी शेतातलाच आहे. पण तुम्ही असे होतात की तुम्ही ते कायदा चालवणारे आहेत, बनवणारे दोन्ही पण तुम्हीच आहेत. राज्य चालवणारे पण तुम्हीच आहेत आणि कायदा चालवणारे पण तुम्ही. असे 4 प्रकारचे लोक होते. शब्द तुम्ही घेतलाय, मी नाही. माझी काय चूक? पाटील, सोयऱ्यांवर सोयऱ्यांवर तुम्ही ठाम आहात. त्यांनी लिहिलेल्या 4 शब्द. सोयरे तुमची व्याख्या वेगळी त्यांची व्याख्या वेगळी. त्यांची व्याख्या काय काल विचारलं मग सांगा ना म्हणून सांगा ना तुमची व्याख्या काय. ते म्हणते त्याचा पुतण्या सोयरा होत असतो का? पागल समजता का तुम्ही आम्हाला? प्रश्न असा आहे की काल सगळी झाली चर्चेमध्ये त्यांनी पुन्हा सगळे मुद्दे सांगत होते. त्या चर्चेनंतर तुम्ही सगळे सोयऱ्या या मुद्द्यावर ठाम आहात का? आणि तेच पुढे गेलं पाहिजे का चर्चेला धरून? अहो त्याचं नाही, 4 शब्दावर ठाम आहे मी हलतच नसतो. आम्हाला माहिती आहे तुम्हाला नोटिसा देऊन काय काय करायचंय काय नाही करायचं. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, माझी विनंती. हो, तुम्ही एकदा प्रयोग केला, आता त्या भानगडीत पडू नका. आधी 144 का आधी आंदोलन हे महत्वाचं आहे. आधी कोण? त्यांनी काही करू द्या, आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं. आधी शेलूकर तुम्ही का मी आत्ता आलोय. आधी तुम्ही आहेत. आधी आंदोलन का 144 ते मला माहित नाही बाकीचं. आणि मुंबई जायचं आम्ही कुठे डिक्लेअर केलं? ते मनानेच काही करतील. त्यांनाच वाटतं मुंबईत यावं मराठीने. आम्ही कुठे डिक्लेअर केलंय दाखवा की. त्यांनाच वाटतं यावं, येतो, काय अडचण नाही. तुम्ही येतो असं म्हणताय, म्हणजे येतो असं म्हणताय, झाले का रणनीती आखताय? बघा आम्ही डिक्लेअर केलंय का ते सांगतो. त्यांची इच्छा सांगितली तुम्हाला. त्यांची इच्छा आहे या बाबा. म्हणजे तुम्ही 144 का लागू केली, नोटिसा का दिल्या, याचा अर्थ या. कारण काय व्हायलंय, बरं आमच्या आंदोलन आरक्षणात टायमालाच कोरोना नाही त्यांचा दरबारीने हे मागं नव्हता येत. मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी त्या खरंच नोटिशीच्या भानगडीत पडू नये. मी प्रामाणिकपणाने एक नागरिक एक या महाराष्ट्राचा मुलगा म्हणून सांगतो, असल्या भानगडीत पडू नये. त्यांनी काय व्हायला लागलं त्यांच्या लक्षात येणार. त्यांना कोण बोलणार आहे पाठीमाग काय व्हायला?